नमस्कार, मी मिहिर रानडे. आपलं उद्योग आख्यांमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही सिरीज आपण नवीन लॉन्च करत आहोत. बिझनोवेटर्स उद्योगशाळा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन रानडे, जे संस्थापक आहेत बिझनोवेटर्स उद्योगशाळाचे. आपण उद्योग आख्यान या सिरीजविषयी आज बोलणार आहोत. हा या सिरीजचा पहिला भाग आहे. मी हर्ष सरांना विनंती करतो की त्यांनी उद्योग आख्यान काय आहे आणि ही सिरीज आपण कशी चालू केली याबद्दल जरा थोडक्यात सांगा. धन्यवाद मीर. पहिल्यांदा तर आपण सर कोणालाच म्हणत नाही, तुला माहिती, त्यामुळे दादा म्हटलंच बेस्ट आहे. आज आपण पहिल्यांदाच चर्चा करतोय आणि चर्चा करायचा मेन मुद्दा असा आहे की उद्योग आख्यान का चालू झालं. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मेन अशी आहे की उद्योग आख्यान आपण चालू केलं. आपण उद्योग आख्यानचा रिस्पॉन्स आपल्याला खूप चांगला मिळाला. आपण चालू करून जेमतेम 2-3 महिने होते. सगळ्यांना माहिती असेल की आपला बिझनेस जवळपास 36 वर्ष आहे आणि आपलं मेन काम जे आहे ते 18 ते 45 या वयातल्या मुलांबरोबर या व्यक्तींबरोबर आपण काम करतो. सध्या स्टार्टअप इकॉनॉमी आहे. अनेक यंगस्टर स्टार्टअपमध्ये येतात आणि मी जसं वारंवार बोलतो माझ्या व्याख्यानांमध्ये, त्याच्यात एक लक्षात येतं आहे की प्रत्येक स्टार्टअप जो आहे तो अनेक अडचणीतून जातो. म्हणजे इट्स नॉट स्मूथ सेलिंग ज्याला आपण म्हणतो. पण बऱ्याचदा असं होतं की या स्मूथ सेलिंगमध्ये लोकांना काय एक्झॅक्टली अपेक्षित आहे हे स्वतःला पण माहिती नसतं. दुसरी गोष्ट अशी होते की वेन वी टॉक अबाउट स्मूथ सेलिंग, जेव्हा आपण स्मूथ सेलिंगचं बोलतो तेव्हा स्मूथ सेलिंग अचीव्ह करेस्तोवर काही वेगवेगळ्या अडचणी येतात. आता 36 वर्ष आपण उद्योजकीय प्लॅटफॉर्मवर, उद्योजकीय बॅकग्राऊंड्समध्ये किंवा उद्योजकीय पर्यावरणात ज्याला मी म्हणतो आपण घालवली. हजारो असाइनमेंट्स केल्या, लाखो उद्योजकांबरोबर आपला संपर्क आहे. आणि यातनं एक असं लक्षात आलं की बरेचदा उद्योग चालू करताना गेल्या एस्पेशली 8-10 वर्षामध्ये आणि त्यातल्या त्यात पोस्ट करोना, म्हणजे करोना झाल्यानंतरचा जो पिरियड होता त्यात असं लक्षात आलं की मुलं जेव्हा बिझनेसचा विचार करतात, तरुण जेव्हा बिझनेसचा विचार करते तेव्हा त्यांना पूर्णपणे बिझनेस कसा फ्लो होतो ह्याची कल्पना नाही. बिझनेस एक शास्त्र आहे. कुठलाही उद्योग करायचा तर तो एक शास्त्र आहे आणि तो शास्त्र असल्यामुळे एका विज्ञानाच्या परिभाषेमध्येच त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ते जसं गणित 2+2च 4 येतं. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने गणित 2+2 4 येणार नाही. कुठलाही पॅरामीटर या 2+2 मधला बदलला तर 4 बदलणार. सिमिलरली ही बेरीज ज्याला जमली, ही व्यवसायाची बेरीज ज्याला जमली तो खूप स्वतः श्रीमंत होण्याकडे जातो. श्रीमंत येत असेल पैशाने, पण उद्योगाने ज्याला श्रीमंती मिळते. आता तुला माहिती आहे आपला जो बेस आहे हा सर्व बेस हा भारतीय संस्कृतीवर बेस्ड आहे. त्याला मी इंडियन सेन्सिबिलिटीज म्हणतो. इतके वर्ष आपलं जे काम आहे ते इंडियन सेन्सिबिलिटीजवर, भारतीय मानसिकतेवर, भारतीय संस्कृतीवर, भारताची जी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हेरिटेज जे आहे, भारताने जे काही गेले 5-10 हजार वर्षामध्ये आणलं आहे त्याचा उहापोह करून त्याच्यापर्यंत पोचणं आणि त्यातनं काहीतरी शिकणं. कारण मी माझ्या अनेक भाषणांमध्ये असं म्हणतो की तुम्ही जर 200-250 वर्षापूर्वी गेलात तर 200-250 वर्षापूर्वी कदाचित भारतात नोकर नव्हतेच कोणी. जे मगाशी तुला मी जसं म्हटलं की मला तू सर म्हणू नको, यातच कधी उद्योगपक्षांची भाषा किंवा व्याख्या आहे. कारण स्लेव्ह आय रिमेन हा विषयच नाही आहे ज्याला सर आपण म्हणतो. इथे प्रत्येक जणाला आपण आपला भाऊ म्हणतो, बंधू म्हणतो, सखा म्हणतो, भ्राता म्हणतो. आणि मेंटरशिपमध्ये जेव्हा मी एवढे वर्ष घालवले तेव्हाही तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की बंधू, सखा, भ्राता आणि मग तो गाईड, गुरु, असा इथपर्यंत त्याचा प्रवास आहे. आता 35 वर्ष कंप्लीट केलेत, 55च्या पुढे माझं वय गेलं आहे आणि अशा वेळेला कुठेतरी काहीतरी परत यावं. ते गेले अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं. मी गेले 3-3.5 वर्ष जेव्हा मी करोनाच्या माझ्या आजारपणात मी नेहमी म्हणतो आणि लोक असतात त्याच्यावर की मृत्यूच्या मी वरती शिवून आलो आकाशाला. त्याच्यानंतर मला थोडंसं वाटत होतं की माझ्या यंगस्टर्सना मी द्यावं, कारण डेज नंबर्ड आहेत. प्रत्येकाचे असतात. मला कुठेतरी असं जाणीव झाली की दिवस स्वतः मर्यादित आहेत आणि त्या वर्षाची मर्यादित आहेत. त्या मर्यादित वर्षात मी जास्तीत जास्त काय करू शकतो. मग त्याचा पहिला प्रयत्न म्हणून आपण आपल्या उद्योजकांची मुलांना, आपलं उद्योगशाळा आधीच चालू झाली होती 16 साली. त्याच्या आत्तापर्यंत जवळजवळ 180च्या वर बॅचेस झाले, 200कडे आपण जातोय. पण प्रत्येक वेळेला कन्सल्टिंगच्या ज्या व्यावसायिकतेमध्ये फीज किंवा ट्रेनिंग, उद्योगशाळासारख्या प्रोग्राम्समध्ये 1 वर्ष 1.5 वर्षाची कमिटमेंट राहते. आपण तर घेतो 2.5 वर्षाची, 1000 दिवसाची कमिटमेंट. ती प्रत्येकाला जमतच असं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यांना त्याची जी
म्हणजे मूल्य जे आहे ते सुरुवातीला काही लोकांना ते परवडत नाही म्हणण्यापेक्षा ते द्यावंसं वाटत नाही किंवा त्यांना त्याची तेवढी कन्व्हिन्सिंग वाटत नाही असं कुठेतरी लक्षात आलं. आणि त्यात मला असं वाटलं की पैसे मिळत नाहीत किंवा ते कन्व्हिन्स होत नाहीत ह्या एका कारणासाठी आपण त्यांना आपल्याबरोबर यायचं नाही हे मला कुठे पटेल. आणि मला असं वाटलं की मग का नाही असा एक विचार करावा की उद्योगाच्या ज्या कथा आहेत त्या आख्यानरूपी जर समोर आणल्या. आता ऑब्व्हियसली तुला माहिती आहे की आपण इंडियन भारतीय संस्कृतीमध्ये कृष्णाला किती मोठं स्थान आहे. दुसरी गोष्ट तुला हेही माहिती आहे की मी गणपतीला किती मानतो. त्याशिवाय मला असं वाटतं की कुठेतरी विद्वत्ता हवी असेल, कुठेतरी कार्यसिद्धीला जायचं असेल, तर ह्या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी खूप जवळनं अभ्यास केला गेला पाहिजे. त्यामुळे त्यातनं एक असा विचार मनामध्ये आला की महिन्यातनं हा जो काही वेळ मला मिळतोय, कारण तुला माहिती आहे की पूर्वी मी सैनिकांना शिकवायला निवृत्त होण्याला जायचो आणि महिन्यातनं जवळपास 2 दिवस म्हणजे माझे 8 16-17 तास तिथे जायचं. त्याची आधीची पूर्वतयारी असेल तर त्याच्यातही वेळ जायचा. मग असा विचार मी केला की तिथे जे मी केलं तसंच जर का मी माझ्या तरुण उद्योजकांबरोबर केलं. फोकस खूप क्लिअर आहे. नेहमी तुझ्या वयाची मुलं असतील 18 पासून 29 याच्या पलीकडे त्याच्यात कोणी यावं, सहभाग उद्योग आख्यानामध्ये व्हावा असं माझी इच्छा नाही. कारण बाकीचे मग त्यांचे विषय वेगळे असतात. पण जनरली माझा जो अभ्यास झाला त्यात 18 ते 29 मधला जो विचार आहे त्या विचारसरणीतलं प्रत्येक मूल जे आहे, प्रत्येक तरुण आहे, मुलगा असो मुलगी असो, त्यांची विचार करायची पद्धत एक विशिष्ट आहे. म्हणजे आत्ता आपण गेल्या काही दिवसांमध्ये जे भारतात झालं त्याच्यात आपण खूप चांगलं समजलं की विचार करायची पद्धत वेगळी आहे. मग ह्या तरुणांना कुठेतरी जर चांगल्या प्रकारे आपण सांगितलं की उत्तम कसं होतं, जसं म्हणतात उत्तम व्यवहार केला तर तुम्ही पैसा जोडू शकता, जग जोडू शकता. तर हा जो उत्तम व्यवहार आहे उद्योगात तो निश्चित कसा असतो. म्हणजे उद्योग म्हणजे एकदम पैसे खूप मिळवणं नाही. तर उद्योग कुठेतरी आपण मागे जेव्हा बोललो तेव्हा आपण आपल्या उद्योग आख्यानाचे 4 भाग झाले. एकामेकामध्ये तू पाहिलंस तर आपण ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् प्रमाणे आपण उलटा अश्वत्थ दाखवला होता. मी अध्यात्माकडे जाणार नाही, झुकणार नाही, पण कारण तो विषय वेगळा आहे. पण उद्योगामध्ये ह्या उलट्या अश्वत्थाचं स्थान खूप मोठं आहे. असं मला कुठेतरी वाटलं की पुरुषोत्तम व्हायचं असेल तर अश्वत्थ उलटा असायला हवा. म्हणजे काय तर विचारमंथन व्हायला हवं. नीट प्रकारे समजून घेतलं गेलं पाहिजे. जे काही नको आहे ते टाकता आलं पाहिजे आणि जे हवं मिळालं नाहीये ते आत्मसात करता आलं पाहिजे आणि त्यातनं पुढे कुठेतरी स्वतःची उन्नती झाली पाहिजे. याला आत्मोन्नती म्हणू शकतो आपण. पण अगदी सोपं बोलायचं झालं तर तुमच्या धंद्याची ग्रोथ ही तशा प्रकारे झाली पाहिजे आणि त्यातनं हा विचार पुढे आला की महिन्यातनं दोनदा बोलायचं. व्याख्यान म्हणण्यापेक्षा त्याला आपण आख्यान म्हटलं. आख्यान म्हणजे एखादी पुराणातली जुनी गोष्ट जी पुढे चालू राहते सतत पिढ्यानपिढ्या. आणि तुला माहिती आहे की लॉन्जिव्हिटीवर माझा किती विश्वास आहे. म्हणजे बिझनेस जर म्हटलं तर माझं प्रिन्सिपल खूप क्लिअर आहे. बिझनेस म्हणजे कुठलाही बिझनेस म्हटलंस तर परफेक्शन, एक्सलन्स आणि लॉन्जिव्हिटी जे खूप टिकेल, सस्टेनेबल होईल असा. कारण याचं कारण पण असं आहे की मी ज्या परिवारात नाही तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा धंदा जवळपास 140-150 वर्ष टिकला होता. अनेक मॉन्युमेंटल अशा काही बांधकाम केलेल्या वस्तू जसं वास्तू मला म्हणायचं त्या आज त्यांनी केलेल्या आहेत. आणि तीच कुठेतरी एक याला म्हणू शकशील की अपेक्षा होती. कुठेतरी मनातला तो एक विचार होता की हे आपण देऊ शकलो पाहिजे. येणारे उद्योग कदाचित उद्या मी नसेल, पण येणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगाच्या लॉन्जिव्हिटीमध्ये 200च्या वर वर्ष टिकले पाहिजेत, 2000 वर्ष टिकले पाहिजेत. त्यांनी भारताला आणखीन त्यांनी मोठं केलं पाहिजे. भारतातलाच उद्योजक भारताला खूप मोठा करू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून उद्योगशाळा मी पहिल्यांदा विजुएटच झालं त्याच्या आधी मी केली प्रोजेक्ट कन्सल्टिंग कंपनी आहे ती आहे. उद्योग विजुएटच झालं त्याच्यात आपण हायर लेवलचा रिसर्च आणि कन्सल्टिंग करतो. उद्योगशाळा आलं ज्याच्यात आपण उद्योजकांना ग्रूमिंग करतो. पण उद्योग आख्यान असा विचार आहे की जिथे आपण उद्योजकांबरोबर विचारमंथन करतो. कशा बेसिसवर तर उद्योग हे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्राप्रमाणेच वापरलं गेलं पाहिजे. एक गणित आहे. ते गणित तुम्हाला समजलं तर तुम्ही यशस्वी होणार. आणि ह्यातनंच खरं तर मी उद्योजकांचा आणि उद्योग आख्यानाचा जन्म झाला जो पुढे आता आपण चालू ठेवणार आहोत पुढची अनेक वर्ष. उद्योग आख्यानाचे जसं दादा म्हटले की ऑलरेडी 3 भाग आपले आधी आपण कंडक्ट केलेले आहेत. तर या 3 आधीच्या झालेल्या 3 भागांविषयी काय सांगाल?
मला वाटतं आपण चर्चात्मक गप्पांच्या स्वरूपात झाला तर बरं आहे इंटरव्ह्यूपेक्षा. हो. कारण तूही त्याच्यात होतास पहिल्यापासून. हो. सो मला असं वाटतं पहिला भाग आपण घेतला होता तो अगदी सुरुवातीचा, तो अमेरिकन सेन्सिबिलिटीज म्हणजे अमेरिकन अमेरिका ड्रीम. ड्रीमवर घेतला होता. आणि त्या अमेरिकन ड्रीममध्ये आपण मला वाटतं 4-5 वेगवेगळे अमेरिकेमध्ये राहणारे आणि तिथून इथे परत आलेले काही व्यक्तींना बोलवलं होतं. त्याच्यात विनायक गौड असतील, कॅप्टन रेड्डी असतील किंवा परीक्षित देवल असतील किंवा अनिल तुम्हाला वाटतं अनिल बलिगा म्हणून एक होते. आणि यांनी भारतातील उद्योग करायचा प्रयत्न केला होता आणि ते खूप सक्सेसफुल आहे. त्यांनी सगळे खूप मोठमोठ्या पोझिशन्स होत्या. त्या प्रोग्रामला आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. दुसरा भाग आपण बोल ना, बोल 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 कंटिन्यू कर. दुसरा भाग आपण पालकांच्या त्याच्याविषयी घेतला होता की पालकांचा मुलांच्या उद्योगामध्ये सहभाग कसा असावा. तर त्याचं सिनॉप्सिस किंवा त्याचं एक समरी आपण काय सांगू शकतो दुसरा आणि तिसरा भाग जो आपण त्याच्यासाठी आता दुसरा तिसरा भाग म्हणजे अगदी हा पण अगदी चांगला मार्मिक प्रश्न आहे. मी नेहमीच्या मुलाखतीच्या स्वरूपात हे बोलत आहे, पण विसरलेल्या काही गोष्टी तर रिमाइंड करून देतो म्हणून म्हणतो. ह्या पॉडकास्टचा खरा अर्थ असा आहे की आम्हाला तुम्हाला सांगायचं की उद्योगशास्त्र आहे आणि खूप थेरी दिल्यानंतर जसं ज्ञानेश्वरीमध्ये एखादं निरूपण असतं. ज्ञानेश्वरी हा मेन एक मोठा ग्रंथ आहे ज्याचा विचार मी नेहमी करतो की एखादी गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर ज्ञानातनं ती ज्ञानरूपीपर्यंत म्हणजे ज्ञानरूप ती आपल्याला झाली पाहिजे. आणि माझ्या मते ते सर्वात मोठं ज्ञानरूप हे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी थ्रू ठेवलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी काय केलं होतं तर प्रत्येक एखाद्या श्लोकाचा अर्थ एक्सप्लेन करताना त्यांनी एक्सप्लेन केलं की कशा पद्धतीने ते साधारण उदाहरण त्यांनी एक्सप्लेन केलं. गणपती असो किंवा सांख्ययोग असो किंवा आता आपण पुरुषोत्तम योगाबद्दल बोलतोय आता. माझ्या दृष्टीने कुठेतरी सांख्ययोगातनं सुरू झालेला जो प्रवास आहे की सोल थेरी अंडरस्टँड करून त्याच्यानंतर पुढे जाऊन पुरुषोत्तम योगापर्यंत आपण पोहोचलो. अजून पुढे जायचं, आपलं युद्ध चालू आहे सगळ्यांचं. सो बेसिकली जेव्हा आपण हा विचार केला तेव्हा मनात एक विचार निघून आला की पर्टिक्युलरली जसं तुझ्या बाबांनी तुला माझी ओळख करून दिली आणि आपण काहीतरी कंटिन्यू केलं आणि आता त्याला चांगले फळं घ्यायला दिसतात. 36 वर्षाचा अनुभव आहे. अनेक असंख्य उद्योग स्टडी केलेत. हजारो उद्योजकांबरोबर आणि लाखो उद्योजकांबरोबर काम केलं आहे. रीच पाहाल तर काही करोड लोकांपर्यंत गेल्या 36 वर्षात. आता ह्यात मी शिकवलं किती हा भाग वेगळा आहे, पण मी शिकलो किती हाही भाग खूप मोठा आहे. या सगळ्यांना मी माझ्या खरं म्हणायचं तर गुरूंसारखं मानतो. छोट्यातला छोटा उद्योजक सुद्धा मला खूप शिकवून गेला. आता ह्यात एक गोष्ट मला अशी शिकायला मिळाली की सुरुवातीला जेव्हा उद्योग उभा राहतो तेव्हा उद्योग उभा राहताना एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की उद्योगाचं भांडवल किंवा उद्योगाला मिळणारा जो पाठिंबा आहे हा पाठिंबा जर घरातनं चालत कसेल. हे मी असं म्हणत नाही की प्रत्येक पालकाने उचलून पैसे द्यावे मुलाला, पण मी निश्चित असं म्हणतो की त्याला पाठबळ द्यावं. त्याला त्याच्याबरोबर एक चर्चा करावी, त्याच्याबरोबर त्यांना सांगावं की अरे उद्योग तू करतोयस पण आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्ही तुझ्याबरोबर निश्चित असू तुझ्या संकटांमध्ये, अडचणींमध्ये, आणि जमेल तेव्हा आम्ही जमेल तशी मदत करू. आणि मग मला ह्याचा विचार करताना असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये कुठेतरी एक भिंत आहे. ती भिंत कोणीच ओलांडत नाही. आणि त्या वॉल जी आहे डिफरन्शिएशनची वॉल म्हणता येईल किंवा ती भिंत जर नसली तर काय होईल. म्हणजे कधीतरी आपण मग सिनेमामध्ये किंवा एखाद्या मूवीमध्ये डॉक्युमेंटरी पाहतो की हत्तींचा कळप चाललेला आहे, मध्ये कोणीतरी माणसांनी भिंत उभी केली किंवा हॉटेल उभं केलं. आणि जर तुम्ही ते क्लिप्स पाहिले असेल, ते हत्ती ती भिंत किंवा ती कॉरिडॉर ओपन करून तो मार्ग बाजूला करून निघून जातात. आज तू काही हॉटेल्स अशी आहेत की जंगलात आहेत, पण हत्तींचा कॉरिडॉर हा चक्क हॉटेलच्या मधनं जातो. मग काय ते त्यांचं नॅचरल हॅबिटॅट आहे, नॅचरल त्यांचा तो वे आहे. त्याच दृष्टीने मला असं वाटलं की पालकांनी मुलांना घराच्या घरात मदत करवी हा तेवढाच नॅचरल इफेक्ट आहे. आणि आत्तापर्यंत खूप रेअरली आपल्याला असं दिसलंय. आपण ज्या बॅकग्राऊंड्समधून येतो सगळेजण आपण मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधूनच येतो. आता या बॅकग्राऊंडमध्ये पालक स्वतःहून मदत करायला जातात. म्हणजे पालकांना उद्योग नीट कळला, उद्योग काय कळला आणि उद्योगातला खाचाखोचा कळला, तर मला असं वाटतं 99% काम होईल. मुलांना खूप चांगला सपोर्ट मिळेल. आणि त्यातनं पहिला जो इन्व्हेस्टर आहे, मानसिकदृष्ट्या इन्व्हेस्टर किंवा पैसे देणारा इन्व्हेस्टर, हा बाहेर नसून घरातनंच तो येतो का हा विचार आला. त्याच वेळेला अमेरिकेत जाणं खूप अवघड होतं, हाही विषय होता. म्हणून 2 मोठे विचार समोर ठेवले की मी अमेरिकेत जातोय का मी इथे उद्योग चालू करतो.
हो. आणि ह्यातनं आपण दोन्हीचं आपण एक डिफरन्शियल अनालिसिस लोकांचं केलं. आपण कुठेही असं आलेल्या श्रोत्यांना नाही सांगितलं की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे, पण आपण एक डिफरन्शियल अनालिसिस ठेवलं. म्हणजे तुला आठवतं मी त्यात काही दोघं यंगस्टर्स होते, त्यात तुझा एक मित्रही होता, त्यांनी ठाम सांगितलं की नाही आम्ही अमेरिकेला जाणार. तू तो अनुभव सांगू शकतोस. सो त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की त्यांना तिथे जाऊन त्यांचं करिअर करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं स्वतःचा प्रयत्नही झालेला होता. त्या दृष्टीने त्यांना ॲडमिशन्सही मिळालेल्या होत्या. परंतु त्यांना कुठेतरी त्यांच्या मनात, आता माझ्या मित्राच्या मनात नक्की कुठेतरी होतं मनात की इकडे येऊन स्वतःचं काहीतरी पुन्हा नवीन काहीतरी सुरुवात करावी शिक्षणासाठी किंवा काही पहिल्यांदा काही ऑपॉर्च्युनिटीजसाठी अमेरिका एक्सप्लोअर करावी असं माझ्या मित्रांचं म्हणजे त्यांचा त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आणि पालकांचा आपण आत्ता विषय घेतो जाऊन, तर पालकांचा आता जे पालक बिझनेस करतायत ऑलरेडी त्यांना थोडंसं माहिती असतं बिझनेसविषयी, परंतु ज्या पालकांना स्वतः काही ते बिझनेस आत्ता करत नाही आहेत परंतु त्यांच्या मुलांना करायचं, म्हणजे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स जे घरात तयार होतात, अशा पालकांनी कसा त्या मुलांना सपोर्ट करावा? फायनान्शियली तर ठीक आहे, जसं तू म्हटलंस की फायनान्शियली नाही होणार, परंतु इतर काय मार्गाने सपोर्ट करता येईल पालकांना त्यांच्या मुलांना जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स होऊ इच्छित आहेत त्यांच्यामध्ये? आपण याच्यावर चर्चा त्यावेळेला केली होती. म्हणजे मला वाटतं 3 एपिसोड झाले, 3 झाले उद्योगाख्यानाचं ते याच्यावरच होते. मेनली पहिली एक महत्त्वाची थोडक्यात गोष्ट सांगायची झाली तर मुलांना कुठेतरी आपण नेहमी म्हणतो तू लढ मी तुझ्या पाठीमध्ये आहे. याच्याऐवजी जर का आपण असं म्हणू शकलो एस्पेशली उद्योगात की तू लढ मी तुझ्याबरोबर लढतोय असं समज, तर पुढे जरी सांगितलं तरी खूप मोठं आहे. दुसरी गोष्ट, तरुणाईला खूप मोठ्या प्रमाणात समजून घ्यायची प्रचंड गरज आहे. तर प्रत्येक तरुणाला कुठेतरी त्याच्या मनात काय चाललंय, त्याला नक्की काय करायचं, त्याला काय अभिप्रेत आहे हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की ते केल्यानंतर मी असं नाही म्हणत त्यांच्या ह्याच्यात इंटरफेअर करा, त्याच्या मध्ये पडून त्यांना विचारा, किंवा उद्योजकांनी सुद्धा आईवडिलांना टेकआउट फॉर ग्रांटेड घ्यायची गरज नाही. तरुण उद्योजकांनी त्यांनी प्रॅक्टिकली असं पाहिलं पाहिजे की जो उद्योग आपण करतोय त्याच्याबद्दल आईवडिलांना सांगता आलं पाहिजे. बरोबर, आईवडिलांचा काही उद्योग असेल तर त्या आईवडिलांच्या उद्योगामधून आपण नक्की काय पुढे जाऊन करू शकतो हेही तेवढं महत्त्वाचं. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो उद्योग समजून घेणं, म्हणजे आपण बऱ्याचदा मगाशी पण आता चर्चा आपण केली की उद्योग अख्यानात सुद्धा विचार आला की पहिल्या 3 एपिसोड्समध्ये की आईवडिलांच्या उद्योगामध्ये ही मुलं तशी येत नाही. बरेचदा असं होतं किंवा आईवडिलांना कल्पना नसते की मुलगा नक्की काय करतो. आता माझा प्रयत्न एवढाच होता येत ना की आईवडिलांना निदान हे कळलं की मुलगा काय करतो, तर ते त्यांना सपोर्ट देतील, एक मोठा मानसिक आधार तिथे देईल. मुलगा मी म्हणतो मुलगा मुलगी दोघंही आले तरुणाईचा विचार करतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं तरुणाई पूर्ण वर्षभर आपण डिक्लेअर केलं की पूर्ण हे वर्ष जे असेल जून 26 ते जून 27 हे पूर्णपणे तरुणाईला आपण फोकस करतो. पूर्णपणे तरुणाईवर फोकस असेल. त्यामुळे ह्याच्यात आपण पहिल्या काही एपिसोड्समध्ये, पहिल्या काही ज्याला आपण म्हणतो व्याख्यानांच्या सिरीजमध्ये आपण काय केलं, तर आपण प्रॅक्टिकली ह्या पेरेंट्सच्या पेअर्स तुला आठवत असतील तर आल्या होत्या. अनेक जण जोड्या आल्या होत्या, म्हणजे आई आणि त्यांची दोन्ही मुलं, सिनियर वडील आणि त्यांचा तरुण मुलगा, आणि अशा प्रकारे बऱ्याच अशा पेरेंट्सच्या जवळपास 30 जोड्या तर सहज आल्या त्या 2-3 प्रोग्राम्समध्ये, आणि त्याहीपेक्षा जास्ती असतील. आणि ह्यांनी एकमेकांशी डिस्कस केलं असं मला वाटतं. तू म्हणशील की कुठे डिस्कस केलं, पण नंतर जे फीडबॅक मिळाले त्यात ती मुलं घरी जाऊन आईवडिलांशी बोलली की आम्हाला असं करा असं. ते डिनर टेबलवर बसल्यानंतर, जेवायला बसल्यानंतर या मुलांनी चर्चा केली एकमेकांशी, पालकांची एकमेकांशी, म्हणजे आईवडिलांशी आणि आई किंवा वडील दोघांपैकी एक नसेल तर त्यातला कोण जो आहे त्याच्याशी. आणि तिथनं ते पुढच्या लेक्चरला आले की हो आम्हाला करायचं. आणि आपल्या अशा मीटिंग झाल्या आणि तुला माहिती आहे की आपले काही 2-3 उद्योग त्या दृष्टीने प्लॅनिंग मुलांची सुरू. तो माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की तिथे वडील आई आणि ही मुलं एकत्र येतात, पेरेंट्स बरोबर आहेत. जे आपण नेहमी म्हणतो की तिथे फक्त आपण बटाटे वडा खात नाही उद्योगाख्यानाचं, म्हणजे आता ते एक समीकरण झालं की तिथे बटाटे वडा खायला मिळतो सगळ्यांचा, पण ते न करता आपण कुठेतरी एक हँडहोल्डिंग वेगळ्या पद्धतीने करायला लावतो. एक सपोर्ट आपण घरातनं क्रिएट करायचा प्रयत्न आहे. कुठलीही लुडबुडमध्ये न करता, इंटरफिअर न करता, किंवा कुठल्याही त्या निर्णयाला आपण जबाबदार नसतो. तो निर्णय त्यांचा स्वतःचा असतो. आपण फक्त काय होऊ शकतं हे दाखवतो. कारण शेवटी प्रत्येकाने त्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घ्यायची. हेही तेवढं महत्वाचं आहे. कुठलंही स्पून फिडिंग देण्याचा कुठेही प्रयत्न नाही. आपण बरोबर, कारण स्पून फिडिंग जेव्हा आपण नसू
किंवा त्या तरुण उद्योजकाला ते जमेलच असं नाही. त्यामुळे तो एक फॅक्टर त्याच्यात नाहीये, पण एक निश्चित फॅक्टर आहे की त्यांनी स्वतः पुढे यावं, त्यांनी स्वतः त्याच्यात काम करावं, घरी सांगावं, घरच्यांचाच मिळाला तर पाठिंबा घ्यावा. यातनं दोन गोष्टी अगदी स्पष्ट बोलतोय मी म्हणतोय तसं ह्याच्यात कुठलेही मतभेद होणार नाहीत, वादविवाद होणार नाही, मानसिक स्थैर्य, शांतता मिळाली की आपण नेहमी म्हणतो की तिथे लक्ष्मी नांदते. म्हणजे तसंच होतं की तुमचा स्थिरता असेल मनाची तर निश्चित तिथे डिस्कशन चांगली होतात. आईवडील चांगल्या प्रकारे किंवा मी आईवडील असं म्हणतो नेहमी जो कोण असेल डिसिजन मेकर तो आणि ते तो एक पाल्य त्याचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्याशी नीट बोलून पुढे उत्तम उद्योग करू शकतात. म्हणून हा पहिला प्रयत्न होता. कारण हे आपल्या समाजात महाराष्ट्रीयन पद्धतीने नेहमी येतो. हे बरेच कमी दिसतं आपल्याला की जिथे वडील आणि मुलगा एकत्र आहेत. खूप कमी दिसतं आणि एकमेकांना सपोर्ट करतात. एक माझा प्रयत्न होऊ शकतो. पण मग मला असं वाटतं पहिल्या 3 ह्याच्यात ते सक्सेसफुल झालं, कारण तशा प्रकारच्या पद्धतीची डिस्कशन्स त्या ग्रीन फॅमिलीत चालू झाली. आपण काही लोकांशी बोललो, पण काही गोष्टी पुढे चालू. या उद्योगाख्यानाचा आता चौथा भाग आपण आता घेत आहोत 29 जुलैला, जो आपण नामलेवालला संध्याकाळी 4 वाजेपासून घेणार आहोत. त्याविषयी काय सांगशील की विषय काय असेल ह्या उद्योगाख्यानाचा? आता विषयापेक्षा सुद्धा एक दुसरा महत्वाचा भाग असा आहे, तो पहिल्यांदा आपण म्हटलो तसं की हा पूर्ण भाग जो आहे उद्योगाख्यानाचा हा तरुणाईला आहे. संपूर्ण वर्षभर आपण तरुणाईला डेडिकेट करतो. तरुणाई म्हणजे स्ट्रिक्टली 18 ते 29. म्हणजे मला अनेकांनी विचारलं, रिटायर्ड झालेल्या लोकांनी विचारलं आम्ही येऊ का. मग मी त्यांना म्हटलं की तिथे यापेक्षा माझ्या दुसऱ्या प्रोग्राम्सना तुम्ही या. हा प्रोग्राम फक्त 18 ते 29 मधल्या वयोगटातच आहे. आता कारण त्यातनं पुढे जाताना ही मुलं ह्या वेळेला लहान वयातच घडली तर त्यांच्या पुढच्या अनेक अडचणी कमी होणार आहेत आणि त्यांची ग्रोथ खूप फास्ट असते. म्हणून 18 ते 29 हाच एक वयाचा आपण पॅटर्न ठेवला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली की आता आपण पहिल्यांदा उद्योगाबद्दल बोललो, घरनं मिळणाऱ्या सपोर्टबद्दल बोललो. कंटिन्युअस चर्चा होतील, लोक भेटतील, आपण या विषयाचा पोहापोह नंतर करत राहू, ब्रशिंग अप करायसाठी, फ्रेश करायसाठी, रिफ्रेश करायसाठी. पण उद्योग चालू करताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक तुमची टेक्निकॅलिटी, फायनान्शियल व्हायबिलिटी आणि तिसरी गोष्ट मार्केटेबिलिटी. तुम्हाला तो प्रोडक्ट विकता येतो का, तो प्रोडक्ट तुम्हाला उत्तमरित्या नफा देईल अशा पद्धतीने प्रोड्यूस करता येतो का, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं टेक्नॉलॉजी खरंच तुमच्याकडे तेवढी आहे का जी कॉम्पिटेटिव्ह आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, आणि ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो तसं त्याची एफिकसी प्रूव्हन आहे. हे टेक्निकल आहे. आता मी आता अनेक वर्ष मार्केट रिसर्चमध्ये आपण झालो, जवळपास 36 वर्ष आपलं मार्केट रिसर्चमधला अनुभव आहे. अनेक मार्केटिंग स्ट्रॅटेजीज तयार केले, प्रोडक्ट मार्केट करताना बऱ्यापैकी काम केलं. आता ह्याच्यात एक महत्त्वाचा भाग कुठला येतो की तुम्ही कुठलाही उद्योग चालू करायच्या आधी तुमच्याकडे त्या उद्योगाचं मार्केट आहे, आणि मार्केटमध्ये जाताना वाटणारी जी एक स्वाभाविक भीती आहे कुठल्याही नव्या उद्योजकाला, त्यामुळे होतं काय की ही जी नव्या उद्योजकाला वाटणारी भीती जर कमी नाही झाली तर त्यात एक प्रॉब्लेम असा येतो की त्या भीतीमुळे तो काही संधी घालवू शकतो. तो कदाचित उतरणारच नाही त्या व्यवसायामध्ये. तर तू त्या जनरेशनला रिप्रेझेंट करणार आहे, म्हणजे तुझं मन काय होतं ते नक्की जास्ती चांगलं सांगू शकतो. सो हे जे होतं की मार्केटमध्ये जाताना संकोच, मार्केटमध्ये जाताना भीती, एखाद्या नव्या माणसाला अप्रोच होण्याची एक प्रकारची पद्धत जी असते ती माहिती नसणं, त्याला मी निश्चित म्हणू शकतो की मार्केट मॅनरिझम जो आहे तो माहिती नसतो. कशा पद्धतीने अप्रोच व्हायचा, कशा प्रकारे स्वतःला ओळख करून द्यायची. म्हणजे अगदी टेक्निकली जात नाही, पण ह्यातला जो काही पहिला भाग आहे की सॉरी ह्यातला जो पहिला भाग आहे की आपण स्वतःला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये नेताना ओळख करून देणं, स्वतःची मार्केटमध्ये जाताना आपल्या मनातलं संकोच काढणं आणि आपल्या प्रोडक्टची जी गुणवत्ता आहे ती मार्केटमध्ये तुलनात्मक दृष्टीने, म्हणजे याला म्हणतो कम्पॅरेटिव्हली अॅनलाइज करणं. त्याचा एक कुठेतरी त्याला म्हणू शकशील की शास्त्रकाट्याची जी कसोटी असते, फिजिकल बॅलन्सची, मांडेकरांचा शब्द आहे शास्त्रकाट्याची कसोटी. जो मी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे बोलताना एकदा कविताच्या ह्याच्यात ऐकलं त्याला नसतं. तर ही जी शास्त्रकाट्याची कसोटी आहे की आपला प्रोडक्ट त्या शास्त्रकाट्यावर किती टिकतो हे तुम्हाला मार्केटमध्ये कळतं, तुम्ही किती टिकू शकता हे कळतं. आणि मार्केट ही इतकी सुंदर गोष्ट आहे की तुम्ही जर त्याप्रमाणे नसाल तर तुम्हाला त्याप्रमाणे टेलर मेड व्हायला लागतं. हेच शिकायचं आहे, कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता स्वतःचं प्रोडक्ट उत्कृष्ट बनवायचं आणि मार्केटमध्ये आणायचं. ते झालं तर पुढच्या गोष्टी अनेक येतात की ज्याच्या तुम्हाला मदत करतोय सत्ता, म्हणजे हेच प्रोडक्ट
प्रॉडक्ट कदाचित उद्या आपल्याच ई कॉमर्स वेबसाईटवर जातील. ती आपण मुद्दामून भारतीय पद्धतीची ई कॉमर्स वेब पोर्टल लोकांना देतोय, की ज्याच्यावर लोकं त्यांचे प्रॉडक्ट लिटरली मार्केट करू शकतात. अत्यंत सुंदर, rather मार्केटपेक्षा सुद्धा मी म्हणेन सेल करू शकतात. त्याला लागणाऱ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपल्या कंप्लीटेड आहेत. आपल्या ऑलरेडी आपण 10 वर्षापूर्वी करत होतो त्या ॲक्टिव्हिटीज. आता आपण त्या आणखीन ब्रशअप करून नीट करतोय आणि अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतोय. म्हणजे बेसिकली तिथे सुद्धा हे प्रॉडक्ट्स येतील, की जे खरंच वैशिष्ट्यपूर्ण असतील. म्हणजे आता जसं एक साधं उदाहरण म्हणजे पेंटच्या गणपतीच्या मूर्ती. त्यांच्यावर आपण काम करतोय. हो. तिथे ऑलरेडी क्लस्टर आहे, भौगोलिक स्वामित्व म्हणजे GI टॅग आहे त्या मूर्तींना. पण आता हे सगळं असून GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, हे सगळं असून तो प्रॉडक्ट मिळावा तसा मार्केट होत नाही. म्हणजे आज अनेकांना माहिती नसेल की GI टॅग म्हणजे काय. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे GI टॅग ही एक गोष्ट झाली, भौगोलिक स्वामित्व. पण क्लस्टर्स असतात. जसं रत्नागिरीच्या क्लस्टरला लांज्याच्या आपण मदत केली होती, किंवा भूमच्या टेक्सटाईल क्लस्टरला आपण मदत केली, किंवा रेडीमेड गार्मेंटच्या क्लस्टरला. पेठ वडगावच्या मसाल्याच्या क्लस्टरमध्ये पण आपण काही वेळेला तिथे जाऊन काही मार्गदर्शन केलं. तर आता हे जे क्लस्टर्स आहेत हे वेगळं काहीतरी प्रोडक्ट आणतात. ह्या प्रॉडक्ट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता हे वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट मार्केट करायला सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ते मार्केट व्हायला हवं. मग ती कुठली पद्धत आहे, काय आहे, ही उद्योजकांनी किंवा त्या स्वतः कारखानदारांनी, स्वतः त्या उद्योजकांनी समजून आणि ठरवून करण्याची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपण आता पुढचे 3 ते 4 लेक्चर्स कदाचित, ही 3 ते 4 कदाचित असं म्हणतो की जर वाटलं 3 लेक्चर्समध्ये जाईल तर 3 लेक्चर्स पुरतीच समजली त्याची एक सिरीज होईल. त्याच्यात आपण याच्यावर बोलणार आहोत की मार्केट कसं करायचं, संकोच काय येतो आणि तुम्हाला अडचणी काय येतात. वी एक्सपेक्ट की त्याच्यात चांगला यंग फूट फॉल येईल, त्याच्यात उद्योग येतील आणि आपण पुढे जाऊ शकतो. येस. सो पुढचे 2 ते 3 लेक्चर्स आपण ह्या याच्यामध्ये विपणन म्हणजे मार्केटिंग याबद्दल आपण बोलणार आहोत आणि मार्केटेबिलिटी आपल्या प्रोडक्टची कशी करावी याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच पद्धतीने मी व्ह्युअर्ससाठी जसं दादाने आत्ता उल्लेख केला त्या पद्धतीने आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे. सो तुम्ही ती नक्की व्हिजिट करा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे खाली. सो त्याच्यावरती तुमचे ती वेबसाईट पहिले पहा आणि त्याच्यावरती आपण उत्कृष्ट प्रोडक्ट्सच फक्त ठेवत आहोत. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे एकच करेक्शन आहे, उत्कृष्ट म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण. कारण प्रत्येक प्रोडक्ट उत्कृष्ट असतोच उद्योजकाच्या मताने, पण तो वैशिष्ट्यपूर्ण असेल, जसं मी पेंटचे गणपती म्हटलं किंवा अशा प्रकारचे, तर तो आणखीन चांगल्या प्रकारे पुढे मार्केटमध्ये जाईल, त्याची ओळख वेगळ्या पद्धतीने होईल. म्हणून असं वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट आपण आणतो आणि तिथून तुम्हाला मार्केट ॲक्सेस खूप सोपं पडेल. आणि आणायची पद्धत खूप सोपी आहे. म्हणजे खूप पैसे कमवायचे म्हणून आपण नाही करत होतो. आपण आपल्या ऑब्व्हियसली तिथे काही जे व्यावसायिक दर असतील, कॉस्ट असतील, त्या वेबसाईटच्या खर्चासाठी म्हणून घेतल्या जातील. पण त्या इतर यांच्यासारख्या नसाव्यात असं आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं आपण अनेकांपर्यंत पोहोचू शकू. सो मला वाटतं की असे वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट्ससाठी ते करताना मार्केटही वैशिष्ट्यपूर्ण असावं आणि उद्योगही तसाच वैशिष्ट्यपूर्ण घडावा, या दृष्टीने आपला उद्योग आखण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. मला नक्की खात्री आहे की आपले सगळं श्रोतावर्ग आपला 29 जुलै आणि तिथपासून पुढे तर अल्टरनेट बुधवारी आपला उद्योग आख्यानाचा कार्यक्रम असणार आहे. त्याला सर्वजण येतील आणि ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम मार्गदर्शन तिकडनं त्यांना मिळेल आणि पुढे त्यांचा उद्योग चालू होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणारच आहोत. कन्क्लूड करता म्हणजे तू समारोप करतोयस, त्यात एकच गोष्ट सांगायला आवडेल की ह्याचं काही इतर विषय ह्या तरुणाईला आपण घ्यायला हवे असतील तर त्यांनी कॉमेंट्समध्ये जेव्हा हा यूट्यूब लिंकवर जाईल हा पॉडकास्ट, त्याच्यानंतर आपला बिझनेस उद्योगशाळा चॅनल आहे, त्याची लिंक मला वाटतं तू ऑब्व्हियसली म्हणजे नक्की सबस्क्राईब करा. हां, तर येस, सबस्क्राईब करा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तिथे कॉमेंट्समध्ये जर कळवलं की काय एक्झॅक्टली तुम्हाला पुढचे विषय हवे आहेत तर त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. कारण एक लक्षात घ्या, हे कार्यक्रम आम्ही विनामूल्य घेतो, कारण जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. आपला मराठी माणूस, मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी, आणि आत्ता मी महाराष्ट्रातनं बोलतोय म्हणून तो ऑब्व्हियसली माझा गाव आहे, माझा देश आहे, माझा राज्य आहे. सो इथला माणूस जास्ती प्रोग्रेस होऊन शक्यतो भारताने संपूर्ण जागतिक बाजारपेठ लवकरात लवकर काबीज करावी हे माझं स्वप्न आहे. तसं मी नेहमी म्हणतो आणि त्याच्यावर कदाचित लोक हसतात, पण मी असं म्हणतो की प्रत्येक उद्योजकांनी पटकन मर्सिडीज घ्यावी, एवढा धंदा पटकन त्यांनी करावा. पण अर्थात मर्सिडीज मी देत नसतो, तो उद्योजक स्वतः घेत असतो. सो बेसिकली ते कर्तृत्व त्या उद्योजकाचंच असतं. पण मला असं वाटतं की त्या कर्तृत्वापर्यंत
पोचताना आमचा कुठेतरी खालीचा वाटा असावा. आणि त्या दृष्टीने ऑब्व्हियसली हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही माहिती असेल किंवा हवी असेल तर त्या खालच्या कॉमेंट्समध्ये द्या, जेणेकरून आम्हाला त्या विषयाला कव्हर करता येईल. 15 दिवसांनी यायचा प्रयत्न असेलच आणि कदाचित उद्योग आख्यानात आणखीन पुढचा सब्जेक्ट घेऊन छोटे व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ, सो दॅट तुम्हाला बसल्या जागी ते पाहता येईल. येस, सर्वांना धन्यवाद आणि जय हिंद.